आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न, कालबाह्य झालेल्या औषधांचे वाटप, सोंडेवाडीतील घटनेने खालापूर तालुक्यात खळबळ। सामाजिक संस्थेने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात आदिवासी बांधवांना मुदत संपलेली औषधं देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे। खालापूर तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत सोंडेवाडी येथे घडलेल्या घटनेची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे। स्थानिक सरपंचांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे संभाव्य धोका टळला असला तरी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली जाते। खालापूर तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील सोंडेवाडी येथे रविवारी एका सामाजिक संस्थेने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते। यावेळी उपस्थित डॉक्टरांनी आदिवासी बांधवांची तपासणी करून ज्या मोफत औषधांचे वाटप केले ती सर्व औषधे मुदत संपलेली असल्याचे सरपंचांच्या जागरूकतेमुळे उघड झाल्याने पुढील संभाव्य धोका टळला आहे। या सामाजिक संस्थेच्या वतीने दर महिन्याला आरोग्य शिबिर भरवले जाते। रविवारीही अशा शिबिराचे आयोजन सोंडेवाडी येथे करण्यात आले होते। यावेळी संस्थेच्या वतीने 2 डॉक्टरांनी आदिवासी ठाकूर बांधवांची आरोग्य तपासणी केली आणि आजाराच्या निदानानुसार संस्थेने आणलेली औषधे या रुग्णांना दिली। हे सर्व सुरू असताना बोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रितेश मोरे शिबिराच्या ठिकाणी पोहोचले। त्यांनी वाटप केलेली औषधे बारकाईने पाहिली असता ती सर्व औषधे मुदत संपलेली आढळून आली। त्यांनी त्वरित ही बाब उपस्थित संस्थेचे कर्मचारी आणि डॉक्टरांच्या निदर्शनास आणून दिली। या सर्व प्रकारामुळे शिबिरात आलेले ग्रामस्थ संतप्त झाले। ग्रामस्थांचा वाढता पारा पाहून डॉक्टरांनी काढता पाय घेतला। सरपंच प्रितेश मोरे यांनी खालापूरचे वैद्यकीय अधिकारी अनिल कुमार शाह यांना कळवले। त्यांनी लगेच त्यांचे सहकारी सुधीर जोशी, सचिन चव्हाण, केसरीनाथ घरत यांना बरोबर घेऊन सोंडेवाडी गाठली। आदिवासी बांधवांना मोफत वाटलेल्या औषधांची तपासणी केल्यावर सर्व औषधे मुदत संपलेली आढळून आली। याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाला कळविण्यात आले असल्याचे सरपंच प्रितेश मोरे यांनी सांगितले। त्यांना विचारलं का हा कॅम्प कोणी भरला आहे, ते मला बोलले का हा कॅम्प आम्ही गरजू लोकांसाठी भरवलेला आहे। तर मी आणि माझ्या सदस्यांनी आपला 2-3 औषधं बघितली, तर त्यात मला ते एक्सपायरी डेट आढळल्यानंतर मी सर्व औषधं बघितल्यानंतर ताबडतोब कॅम्प थांबवला आणि सर्व औषधं बघितलं, सर्व औषधं ही एक्सपायरी डेट होती। त्याच्यानंतर त्यांना चौकशी विचारल्यानंतर त्यांनी उडवळीची उत्तरं दिली आम्हाला उडवळीची उत्तर दिल्यानंतर आम्ही ते 2 डॉक्टर होते ते घाबरल्या स्थिती होते, ते निघून गेले इथून। आणि त्यांच्या तिकडून आम्ही शलर साहेबांना फोन केला, कानगोडे साहेबांना फोन केला, पोलीस कंप्लेंट केली आम्ही, पोलीस येणार आहेत बोललेत। आणि नंतर आम्ही BDO साहेब आमच्या ग्रामसेवकच्या मार्फत BDO साहेबांशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी ते औद्योगिक औषध डॉक्टरांना पाठवून दिले। त्यांनी चेक केल्यानंतर आम्हाला समजले एक्सपायर्ड डेट औषध आहेत। मग आम्ही गावात पूर्णपणे फिरलो आणि सर्व औषधं त्यांच्याकडे जमा केली। सामाजिक कार्य करण्याच्या नावाखाली अशा प्रकारच्या सामाजिक संस्था आदिवासी बांधवांच्या जीवाशी खेळ करीत असल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी बोरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच प्रितेश मोरे यांच्यासह परिसरातील आदिवासी बांधवांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।